मल्हार सप्तशती ग्रंथाचा हा 19वा अध्याय आहे. मराठीमधून. मल्हारी वर प्रदान. सनतकुमार म्हणाला, नंतर मार्तंड भैरव संतोषपूर्वक धर्मपुत्र सप्त ऋषींना बोलावून म्हणाला, अत्यंत गर्विष्ठ महादैत्याचा अंत झाला. आता आपापल्या धर्माचे आचरण करावे. ऋषी म्हणाले, ही आमच्यावर मोठी कृपा आहे. आमच्या रक्षणासाठी आपण अनुग्रह केला. कलिकाल दोषाने आम्ही पीडित होतो. आता आम्हाला सुख मिळाले आहे. कृपा करून आपण येथे स्वयंभू रूपाने निवास करा. हे ऐकून तथास्तु असे सांगून मार्तंड भैरव आपल्या शक्तीसह लिंगद्वय रूपाने अश्वत्थ वृक्षाच्या खाली अव्यक्त झाला. मार्गशीर्ष शुक्ल षष्टीच्या दिवशी सोमवार शततारका नक्षत्र असताना ते दोन्ही लिंग दृष्टीगोचर झाले. त्या दिवशी स्वर्गातून सर्व देव यात्रेसाठी आले. मुनिगण आपले पत्नी पुत्र परिवारासहित आले. नागसिद्ध आपल्या पत्नीसहित व गंधर्व किन्नर यक्ष अप्सरादी हे सगळे आले. हे प्रेमपूर क्षेत्र मार्तंड भैरवाची राजधानी झाली. देवगणांनी सर्व वर्णीयांना ध्यानयोग अशी मृण्मय मूर्ती केली. त्या मार्तंड भैरवाच्या मूर्तीच्या बाजूला घोड्यावर बसलेली मणिकासुराची मूर्ती केली. सगळ्यांनी मैलार नावाने जय जयकार केला. मैलार म्हणजे शिव, विष्णू हे दोघे इला भूमीवर आले म्हणून मेलापद झाले. ताम आराती निवासस्थान म्हणून त्यामुळे मेलार शब्द झाला. तेथे स्वार्थे अन प्रत्यय केल्याने मैलार, तसे ल यात अभेद असल्याने मैराळ असाही शब्द उत्पन्न झाला. त्या मैलार देवाला नंदन वनातील पारिजात पुष्पाने व धूप दीप पशु तांबूल पात्रपुरण पायस व्यंजन शाक भक्ष भोज्य गीत नृत्य दर्पण दर्शन स्पर्श स्कर्पूर कस्तुरी लेपन हरिद्राचूर्ण टाकणे सिंदूर 5 काळावाळा अक्षता तरुणीकडून चामर सेवा अशा पुष्कळ उपचाराने पूजा करून मोठा उत्सव केला. असे मार्तंड भैरवाला संतुष्ट करून स्तोत्र केले. देव व ऋषी म्हणाले, तू जगन्नाथ असून चंद्रशेखर आहेस. जटेत गंगा धरलेली तू विश्वरक्षक आहेस. मल्लासूर व त्याच्या सैन्याचा तू अंत केला आहे. हातात खड्ग व पात्रधारी म्हाळसा देवीचा पती आहेस. दुसऱ्या हातात त्रिशूळ आहे. प्रतापाने सिद्ध मणिका हंता प्रेतासनावर बसलेला त्रिपुरण सुरनाशक तुझा जय जयकार असो. रुद्रयुधात वीर शूलधारी अंधकार सुरानाशक वागीश्वर दैत्यहंता विश्वधिपती सुरचिर्चित पाद मन्मथनाशक मल्हारी मैराळ कलिदोष नाशक भक्तप्रिय करुणापूर्ण प्रलयकारी चंपक पुष्पासारखी कांती असलेला कवच कुंडल भूषित अशा तुला वारंवार नमस्कार असो. सनतकुमार सांगतो, मल्हारी मृण्मय असला तरी सदेह प्रकट होऊन देव व ऋषींना वर मागायला सांगितले. देव व ऋषी म्हणाले, तू मल्लासूर व त्याचे सैन्य नाश करून भूमिभार नाहीसे करून जगाचे कल्याण केलेस. ज्यांना तुझे विषयी उत्कट भक्ती आहे त्यांना पशु पुत्र घोडे वगैरे सुखासाठी मोठी संपत्ती व दान बुद्धी दे. राजे लोकांना निष्कंटक राज्य गजांक ऐश्वर्य शून्य न होणारा कोश रत्न समूह सुंदर स्त्री दे. त्यांच्या स्त्रींना अखंड सौभाग्य मुलांना 100 वर्ष आयुष्य दे. वीरांना भूपाल मान्यता व युद्धात विजय दे. पंडितांना वाद करताना विरुद्ध पक्षात असलेल्या माणसाला विरुद्धार्थ सांगण्याची प्रवृत्ती देऊन विवादात विजय दे. तुझ्या भक्तांची कीर्ती ब्रह्मांडात सगळीकडे विस्तृत हो. शेवटी त्यांना मोक्ष दे. सर्वदा आमचे रक्षण कर. 700 श्लोकांचे तुझे महात्मे जे रोज वाचतील त्यांना इच्छित वर दे. ज्यांच्या घरी सप्तशती ग्रंथाची पूजा करतात त्यांना सुख धान्य धन स्वर्ग कीर्ती
भाग्य विजय दया बुद्धी दे. त्यांचे पुत्र विद्यांत विशारद हो. त्यांचे शत्रू नष्ट होऊन घरी सुख समृद्धी असो. दुष्ट ग्रह भूत प्रेत यक्ष राक्षस शाकिनी डाकिनी यांची बाधा यांना कधीही होऊ नये. मल्हारी म्हणाला, हे देव व ऋषीगण, माझ्या अनुग्रहाने तुम्ही मागितलेले सर्व वर फल होतील. अध्याय 19. संस्कृत मधून. ओम अश्वरुद्राय विद्महे श्रीमासा कांताय धीमहि तन्नो मल्हारी प्रचोदयात. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुवे नमः. श्री मार्तंड भैरवाय नमः. ते वेळी धर्मसुता पाचारून बहुतांम परी सन्मान करून आनंदे चंद्रशेखर आपण बोलता झाला. तुमचा वैरी महादैत्य मलबळे महाउन्मत तो मेला मारिला सेनेसहित रणभूमीशी. आता तुम्ही सुखी असे जे आश्रमी अनुष्ठान कीजे आपुले इच्छे करुणी राहीजे भूमंडळा माझी. ऐसे शिवाचे वचन ऐकून संतोष धर्मसुतांचे मन मागते झाले वरदान चंद्रशेखराशी. महाप्रसाद पावलो ऐसे बोलून महेश्वरास नमस्कार करून करीते झाले विज्ञापन मार्तंड भैरवाशी. जिथे आमोचे रक्षावया कारणे कृपा केली श्रीमंते त्रिनयने. तेथे तुम्ही स्वयंभू लिंगित होणे सुका लागी भक्तांची या. जे कलिकाळाचे दोषे पिडिले जे संसार सागरी बुडाले जे दुःख दरिद्रे पिडिले त्याशी सुखी करावे. ऐसे धर्मपुत्राचे वचन ऐकून सदाशिव अंगीकारी तत्क्षणी आपुल्या शक्ती सहित लिंगद्वय होऊन या. राहिला कल्पतरू खाली शुक्ल पक्षी मार्गेश्वरी. षष्टी तिथी आद्यात्यावारी शततारका नक्षत्री लिंगे झाली दोन्ही प्रकट. ते सुदिनी देव आले यात्रेशी कलत्री पुत्री परिवाराशी. ऋषी आले कुटुंबेशी तया ठाई. नाग आले नागिनी सहित. सिद्ध आले तरुणीं सहित. यक्ष गंधर्व किन्नर समुदाय युक्त. येते झाले आलिया देवा गणा सकळिका. तिलोत्तमा उर्वशी रंभा मेनका. यात्रेशी मिळाल्या मुखनायिका. तये वेळी येथे राजधानी झाली प्रेमपुरी ऐसे नाम पावली. ते मणिखंड अधिष्ठिली महाउत्साहे करून या. अति तेथे ऋषी देवगण मिळाले असती. जैसी मार्तंड भैरवाची अशी मूर्ती तैशी ध्यान मूर्ती मृतिकेची करती. सकळ जना कारणे मणिकासूर पाठीशी केला. तुरंग मे सहित मिरविला. ऐसे मैराळ मूर्ती तयावेळी देव करिते झाले. मकार नामे भू बोलिजे रकार नामे विष्णू ऐसे म्हणिजे. इळा नामे पृथ्वी सांगिजे तेही नामे बोलिजे. मैराळू रकारला रसमान जाणिजे ऐसे व्यासे संस्कृती बोलिजे. म्हणून मैराळ ऐसे नाम ठेविजे ते मूर्तीशी. ते वेळी त्या मैराळ देवाशी ते करिते झाले नमस्काराशी. आणोनी नंदन वनीच्या पुष्पांशी पूजिते झाले. धूप दीप उपहार दाविती नाना फळे खाद्ये समर्पिती. पशु माशे करुणी पात्रे पूर्ण करीती. मैराळ देवाशी नाना वाद्य वाजती. मनोरमे गीत नृत्य करीती. कर्पूर चंदने लाविती. हरिद्रास सहित मैराळाशी तर्पण दाविती. 5 वाळा पे रोज समर्पिती. तांदूळ शेंदूर करुणी समर्पिती. तयावेळी मयूर पिशाच्याची चामरे ढळती. सुंदरी नाना उत्साह करीती. ऐशे सोडो पश्चारे देव संतोषविती. मग स्तुती करीती मल्हारीची. जय जय देवा खड्गधरा जगन्नाथा चंद्रशेखरा. गंगा जटा जूटधरा विश्वपाळका. जय जयाजी जय जयाजी मलसैन्य विमर्दना. जय जयाजी महादैत्य विभंजना. जय जय करी पात्र पूर्णा माळसा जीवना. जय जया तू जय जय मल्लमर्दना. जय जयाजी मणिसुदना. जय जय प्रेतसना. जय जयाजी मार्तंड भैरवा. जय जय त्रिपुरदाहका. जय जयाजी असुरांतका. जय जय प्रताप विस्तारका. त्रिशूळधरा तुझ नमन असो. संग्राम वीरा नमो रुद्र त्रिशूळा. अंधकरी पोकंद
दर्पणहारा नमस्कार असो. नमो दैत्य गजनायकासी वंदू विश्वाची या पाळकाशी. नमो देवार्चित चरणांशी वागीश्वरा नमन असो. नमो मैराळ देवा मल्हारी कली दोष शंकरा भक्ती प्रियाशी. नमो करुणा सागराशी संहारकारक नमन असो. आता नमो कनकगौरा चापे युवरा महावीरा. नमो भैरवा बाईश्वरा चंद्रमौळी नमन असो. ऐशी देव ऋषींची स्तुती ऐकून चेतना आली त्या मैराळा लागून. उत्तम वराते मागा म्हणून मल्हारी बोलता झाला. मग देव ऋषी बोलते झाले. देवा तुवा विश्वाचे साकडे फेडिले. सैन्यासहित मल्ला ते मारिले. भार फेडिला वसुंधरेचा. तरी मल्हारी तुवा इतके करावे. हे ग्रंथ पुढे त्याशी प्रसन्न व्हावे. जे जे मागतील ते ते द्यावे. निरंतर हृदयी राहून या. त्याचे गृही लक्ष्मी अचळ असावी. करुणा धन संपत्ती बहुत व्हावी. पुत्र कलत्र वाजी वारण पशवी. सुख द्यावे तयाशी. मल्हारी ग्रंथ ऐकती त्याशी सहस्रायुषी पुत्र होती. अपार सुख सौभाग्य ती पावती. तुझिया कृपे करुणिया. जे तुझे मल्हारी सप्तशती पडती. त्याशी यश कीर्ती भरमांडी. वाखानिती ते नर अंती मोक्ष पाती. आते रक्षेशी मलमर्दना. जे हा ग्रंथ पूजिती प्रीती करून ब्राह्मणाशी देती. तयाशी इतुके द्यावे म्हाळसापती. कृपा करुणिया धनधान्य द्यावे तयाशी. यश कीर्ती व्हावी भक्तीशी पावावे विद्यावंत पुत्राशी. तुझी भक्ती करुणिया त्याच्या वैरी क्षया ते पावती. सर्वदा भक्ती गृही नांदती. ग्रह भूत पिशाच बांधू न शकती. डाकिनी यक्ष राक्षसासहित त्याशी सर्पाधिक खंडू न शकते. स्थावर जंगमे कृत्रिमे विशेष न लगती. त्याशी चटक मंत्र न चालती. ऐसे करी जे स्वामिया. ऐसे ऐकून देव ऋषीचे वचनालाशी. मल्हारी वदता झाला तयाशी. आता वर मागितले जे मनुष्याशी. ते होती माझे कृपे करुण. आता कथा तापत्रया ते हरी. वर्णिले जे वर निजेल तीर्था सहित प्रेमपुरी. ते सांगेल सिद्ध पाळ केसरी. दास श्री मल्हारीचा चंपाषष्ठी दिवशी अवतार धरिला. मणिमल्ल दैत्याचा संहार करीशी. जे कुळधर्म करीशी तयाशे मनोरथ पूरविसी. इति श्री मल्हारी पुराणे सप्तशती ग्रंथे मल्हारी वर प्रदान नामयको न दोषोऽध्याय. श्री मल्हारी चरणार्पितमस्तु. श्रीरस्तु शुभं भवतु. ओम अश्वरुद्राय विद्महे श्रीमाळसाकांताय धीमहि तन्नो मल्हारी प्रचोदयात्.